शरद पवारांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। अशक्तपणा जाणवत असल्यामुळे पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। तर पुढील 2 दिवस हे शरद पवार रुग्णालयामध्ये उपचार घेतील। शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे या देखील रुबी हॉल रुग्णालयामध्ये सध्या आहेत। काही दिवसांपूर्वी खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे पवारांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं आणि आता अशक्तपणामुळे त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। आणि दरम्यान डॉक्टरांनी शरद पवारांच्या तब्येतीविषयी काय माहिती दिलेली आहे पाहूयात। Mr. Sharad Pawar was admitted this morning. He has only got mild dehydration आहे, काय जास्त काय प्रॉब्लेम नाही. He is very stable and 1-2 दिवसात we will discharge him and send him home. आता खाली CT स्कॅन झालाय त्यांचा, थोडा ब्लड टेस्ट केलाय, एव्हरीथिंग इज स्टेबल. खोकला वाढला होता थोडा माइल्ड खोकला आहे, बट दॅट इज नॉर्मल. उलट्या झाल्याची देखील माहिती माइल्ड उलटी पण मेजर काय नाही आहे. ही इज ओके, ही विल बी फाईन आणि 1-2 दिवसात घरी जाणार. आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत हातमिळवणी केली आणि त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला महापौर पदाला मुकावं लागलं। त्यानंतर काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेवरती टीका केली। दुसरीकडे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी देखील चंद्रपूरच्या आमच्या नगरसेवकांना 2 दिवसांमध्ये मुंबईमध्ये बोलावून जाब विचारू असं म्हटलं। राऊतांच्या या वक्तव्याला आता आठवडा लोटलेला आहे, पण नगरसेवक काही मुंबईमध्ये आलेले नाहीत। ठाकरेंच्या सेनेच्या चंद्रपुरातल्या भाजपसोबतच्या हातमिळवणीला मातोश्रीचा पाठिंबा होता काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि त्यावरती एबीपी माझानं संजय राऊतांना आज प्रश्न केला। त्यावरती ते काय म्हणालेले आहेत बघा। भारतीय जनता पक्षासोबत जाणं हे पक्षाचं धोरण नाही, अजिबात नाही। मी वारंवार सांगितले की तशा प्रकारच्या सूचना या त्या नगरसेवकांना दिल्या होत्या। चंद्रपूरच्या प्रकरणामध्ये 4 दिवसापूर्वी दोन्ही गटांना दिल्लीत का बोलवलं होतं? चंद्रपूरच्या तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये महापौरपद हे काँग्रेसच्या हातून गेलं। संपूर्ण खापर शिवसेनेवर फोडता येणार नाही। माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी नुकताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या गाडीचं सारथ्य केलं। सुनेत्रा या आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी चिपळूणला आलेल्या होत्या आणि तटकरे यांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलेलं होतं आणि त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून टीकेचा सूर उमटलेला होता। तटकरेंना सोशल मीडियावरती बरंच ट्रोल करण्यात आलं आणि त्यावरती आता अनिकेत तटकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। मी नेहमीच पवार कुटुंबामध्ये वावरलो आहे, आपल्या भागामध्ये ते आल्यामुळे त्यांचं सारथ्य करण्याचं भाग्य मला लाभलं असं तटकरेंनी म्हटलंय। काकींना रिसीव्ह करण्याकरता आपल्या भागामध्ये येतात म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि काकींचं सारथ्य करण्याचं भाग्य मला लाभणं याच्यात गैर मला काही वाटत नाही। या आधी सुद्धा आदरणीय दादा असतील, विविध नेते मंडळी असतील, यांचं सारथ्य करण्याचा मान मला मिळाला। त्यामुळे का कोणाच्या पोटात ही पोटसूळ उठली मला काही समजू शकलेलं नाही। काकीने विश्वासाने मला त्यांच्या बाजूला बसून गाडी चालवणं म्हणजे विश्वास अधिकचा त्या ठिकाणी होता म्हणून का काय कोणाला त्या बाबतीत काय आक्षेप आहे का काय मला अजून समजू शकलेलं नाही। पुढची बातमी